माझा आजचा व्हिडिओ आहे छंद या विषयावर. सकाळी उठल्या-उठल्यावर आपल्याकडे भरपूर असतो. कधी-कधी कळत नाही की ह्याचं करावं तरी काय? पण दिवस अखेरीस तो भसाभसा संपून गेलेला असतो आणि मग आपल्याला खूप हळहळ वाटते, की अरे, दिवस तर निघून गेला आणि आपल्या पदरात पडलं काय? आणि हे जे आपण रोजच्या रोज गमावतो, तो म्हणजे आपला वेळ. तेव्हा आपला वेळ आपल्याला सदुपयोगी कसा लावता येईल? प्रत्येक जाणारा दिवस किती प्रॉडक्टिव्ह होता आणि प्रत्येक येणाऱ्या दिवसाची उत्सुकता निर्माण करणारा तो म्हणजे छंद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया छंदांबद्दल. नमस्कार, मी श्वेता पुरंदरे. माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा येणारा व्हिडिओ मिस करू नका. कधी कधी वाटतं एखाद्या रिकाम्या घराच्या खिडकीतून मी डोकावते. घर तेच आहे, पण माझं माणूस गेलेला आहे. आणि हो, कुठलाही छंद शिकायचा असेल, तर त्याला वयाचं काही बंधन नाहीये बरं का. कारण हा आहे छंद, ही आहे हॉबी. हे काय तुमचं प्रोफेशन नाहीये किंवा फुल टाईम जॉब नाहीये. ही गोष्ट वेगळी, की काही-काही छंद तुम्हाला एवढे आवडायला लागतात, की त्याचं तुम्ही साइड हसल किंवा सेकंड करियर सुद्धा करू शकता, जसं मी केलं. त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा छंद जीवाला लावी पिसे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. छंदांचा दुसरा प्रकार असा आहे, जो आपल्या मनाच्या कक्षा रुंदावतो आणि याच्यामध्ये प्रमुख आहे वाचन. वाचन नेहमी करत जावं. आजकाल तर डिजिटल मीडियममुळे, सोशल मीडियामुळे लोकं पुस्तकांकडे वळेनाशी झाली आहेत. पण पुस्तकं वाचणं हा छंद खूप महत्वाचा आहे. रात्री झोपायच्या आधी वाइंड डाउन करताना अर्धा 1 तास पुस्तक वाचन केल्यामुळे तुमच्या मनाच्या कक्षा जरूर रुंदावतात. तुम्हाला नवीन-नवीन विचार कळतात. पुस्तक वाचनाचे फायदे अनेक आहेत. मी इथे सांगत बसत नाही. जर तुमच्या जवळपास एखादी छान लायब्ररी असेल, तर अगदी पर्वणीच. तर ही पुस्तक वाचनाची आवड तुम्ही चांगल्या प्रकारे जोपासू शकता. हार्ड पेपरबॅक पुस्तकाबरोबरच तुम्ही Kindleवर ई-बुक्स वाचू शकता. वाचनाबरोबरच ज्यांना लिहायची आवड आहे, पण त्यांना पूर्वी कधी अशी संधी मिळालेली नव्हती किंवा वेळही नव्हता, अशी लोकं लेखनकाम करू शकतात. तुम्ही लिहू शकता छोटे-छोटे लेख. तुम्ही स्वतःचा ब्लॉगही लिहू शकता. माझ्या ओळखीत अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी वयाच्या 50शी नंतर अतिशय सुंदर लिखाणकाम सुरू केलं आणि केवळ छंद म्हणूनच नव्हे, तर कविता लेखन करून त्यांनी अनेक पारितोषिकही पटकावलेली आहेत. आणि अशीच एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुढच्या सेक्शनमध्ये. एक धागा दुःखाचा जो कधीच उसवत नाही. मनाच्या गाभाऱ्यात एक असा कप्पा असतो ज्याला कुलूप नसतं. तिथे काही दुःख लपवलेली असतात. मनाची कक्षा रुंदावायची असेल, तर तुम्हाला ओपन माइंड असलं पाहिजे. नवीन स्किल शिकायची तयारी असली पाहिजे. स्मार्टफोन बघूनच तुम्ही बावरून जात असाल आणि त्यातले अनेक फीचर्सच तुम्ही वापरू शकत नसाल, तर मात्र कठीण आहे. कारण मनाची कक्षा रुंदावायची असेल, तर नवीन गोष्टी शिकणं अतिशय आवश्यक आहे. स्मार्टफोनला शत्रू समजू नका. त्याला मित्र बनवा. त्याचे फीचर्स शिकून घ्या आणि त्याचा तुम्हालाच खूप फायदा होणार आहे. स्मार्टफोन वापरून तुम्ही पण स्मार्ट व्हायला शिकलं पाहिजे. मनाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि स्मार्टफोनच्या पलीकडे जाऊन कॉम्प्युटरचे स्किल्स सुद्धा शिकली पाहिजेत. तुमच्यापैकी बऱ्याचशा महिला आणि पुरुषांना कॉम्प्युटरचा परिचय तर असेलच. महिलांना ज्यांनी मुलांना होमवर्कमध्ये मदत केली असेल म्हणा किंवा ज्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑलरेडी वापरलेले आहेत. यांच्यासाठी कॉम्प्युटर काही नवा नाहीये आणि जरी नवा असला तरी तो शिकून घ्यावा. मला माझ्या ऑफिससाठी कॉम्प्युटर येणं अगदी गरजेचंच होतं. पण 30 वर्ष नोकरी केल्यानंतर सुद्धा मी कॉम्प्युटर बंद करून टाकला नाही. जेव्हा मी माझी कन्सल्टन्सी सुरू केली, तेव्हा याच कॉम्प्युटरचा मी वापर केला आणि मी माझी स्वतःची वेबसाईट स्वतः बनवली. पैसे टाकून कोणी तुम्हाला वेबसाईट बनवून देऊ शकेल. पण मी विचार केला, हे एक चॅलेंज आहे आणि हे मी स्वतः शिकीन. त्यामुळे चक्क Googleच्या ब्लॉगरवर मी माझी वेबसाईट सुरू केली. चक्क ब्लॉगरवर तुम्ही चक्क फुकट तुमचे स्वतःचे ब्लॉग्स पब्लिश करू शकता. तुमची स्वतःची वेबसाईट तयार करू शकता. माझी shwetapurandare.com आणि tapagain.com अशा 2 वेबसाईट मी ब्लॉगरवरच सुरू केल्या होत्या आणि पुढे जाऊन ब्लॉगरवरून मी त्यांना WordPressमध्ये ट्रान्झिशनही केलं. या वेबसाईटचा कॉन्सेप्ट, त्याचं डिझाइन, त्याचा लेआउट, त्याचा कंटेंट, त्याचे व्हिज्युअल एलिमेंट्स हे सगळे मी स्वतः बनवले आहेत आणि हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो. आणि हा केवळ छंद राहिला नाही, हे झालं माझं साइड हसल सुद्धा. कारण माझी वेबसाईट मॉनिटाईज झाली, त्याच्यात AdSense पण ॲक्टिव्हेट झाला. याच्या जोडीलाच मी काय केलं असेल, मी शिकले YouTubeवर व्हिडिओ बनवायला सुद्धा. अगदी साधे छोटे-छोटे YouTubeचे
शॉर्ट्स आणि Instagramचे रील्स बनवता बनवता पुढे मी लाँग फॉर्म व्हिडिओही बनवायला शिकले आणि हे व्हिडिओ स्वतःच्या कॉम्प्युटरवर एडिट कसे करायचे हेही मी शिकले. आणि यासाठी सुरुवातीला माझी इन्व्हेस्टमेंट काय होती, तर माझा स्वतःचा फोन आणि माझा स्वतःचा लॅपटॉप आणि त्यामध्ये जे काही ॲप्स होते म्हणा किंवा सॉफ्टवेअर होते तेच मी वापरले. त्यामुळे मला जास्तीची इन्व्हेस्टमेंट काही करायला लागली नाही. पुढे जेव्हा यात मला हळू यश मिळायला लागलं, तेव्हा मी सॉफ्टवेअरही अपग्रेड केलं. आणि या माझ्या चॅनलवर तुम्ही जो हा माझा व्हिडिओ पाहत असाल, तो आधी माझा छंदच होता आणि सुरुवातीला छंद म्हणून, हॉबी म्हणून सुरू केलेला माझा YouTube चॅनल आता झालं आहे माझं साइड हसल. YouTubeच्या एका इव्हेंटमध्ये मी गेले असताना मला अशा अनेक स्त्रिया भेटल्या, ज्यांचे स्वतःचे YouTube चॅनल होते. त्यांच्या YouTube चॅनलवर त्या शिकवत होत्या स्वयंपाकाच्या नवीन पाककृती, रेसिपी आणि त्यांचे सबस्क्रायबर माझ्या सबस्क्रायबरच्या कितीतरी पट होते आणि त्यांचं YouTube चॅनल त्यांच्या उपजीविकेचं साधन झालेलं आहे. तेव्हा तुम्हीही विचार करू शकता, YouTubeवर व्हिडिओ बनवणं इतकं काही अवघड नाहीये आणि एखादा आवडीचा विषय असेल, एखादी आवडीची निश असेल, त्यामध्ये तुम्ही YouTubeचे व्हिडिओ बनवू शकता. सुरुवातीला छंद म्हणून तुम्ही हे सुरू करू शकता आणि यशस्वी झालंच तर तो बनू शकतो तुमचा साइड बिझनेस. आणि स्वयंपाकाच्या रेसिपीज बनवायला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही त्याच्यावर इतर अनेक गोष्टी दाखवू शकता आणि YouTubeच्या माध्यमातून तुम्ही पूर्वी तुमच्या व्यवसायात केलेल्या गोष्टींबद्दलही बोलू शकता. तुमच्यापैकी जर कोणी आधी शिक्षक-शिक्षिका असतील, तर YouTubeच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकता. निबंध कसा लिहावा, 10वीची तयारी कशी करावी, विषय अनेक आहेत. तुम्हाला आयडिया चमकली पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही रोजच्या जीवनात अगदी पॅशनेटली करत आहात, त्याबद्दल तुम्ही तुमच्या YouTubeच्या चॅनलवर बोलू शकता. हो की नाही? स्वाती कुलकर्णींनी छंद म्हणून लेख लिहायला सुरुवात केली खरी, पण लिहिता लिहिता या एक धागा दुःखाचा या लेखाला त्यांना चक्क पारितोषिकही मिळालेलं आहे. आईच्या डिमेन्शियाच्या शेवटच्या प्रवासावर त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. अतिशय हृदयस्पर्शी असा हा लेख आहे. एक धागा दुःखाचा जो कधीच उसवत नाही. मनाच्या गाभाऱ्यात एक असा कप्पा असतो ज्याला कुलूप नसतं. तिथे काही दुःख लपवलेली असतात. ती बाहेर काढली नाहीत तरी चालतात, पण विसरता मात्र कधीच येत नाहीत. माझ्यासाठी तो कप्पा म्हणजे आई आणि त्या कप्प्यातला धागा म्हणजे तिचा डिमेन्शिया. डिमेन्शिया हा आजार नाही, एक सावकाश येणारा मृत्यू आहे. आधी नावं विसरली, मग चेहरे. आधी स्वयंपाकाची चव विसरली, मग भुकेची जाणीव आणि आज ती शेवटच्या स्थितीत खितपत पडली आहे. शरीर तेच आहे, तोच चेहरा, तीच सुरकुतलेली त्वचा, पण डोळ्यात मला ओळखणारी माझी आई नाही. एक अथांग पोकळी आहे. कधी कधी वाटतं एखाद्या रिकाम्या घराच्या खिडकीतून मी डोकावते. घर तेच आहे, पण माझं माणूस गेलेला आहे. सगळ्यात मोठं दुःख कोणतं माहितीये? ती जिवंत आहे, श्वास घेते आहे, पण माझ्यासाठी ती नसल्यासारखी झाली आहे. पूर्वी ती माझी दुःख लगेच ओळखायची. आता मी तिच्यासमोर ढसाढसा रडले तरी तिच्या चेहऱ्यावर एक रेषही हलत नाही. हा आजार वाळवीसारखा आहे. तो दिसत नाही, पण आतून पोखरत जातो. आधी आठवणींचं घर पोखरलं, मग नात्यांचे खांब, आणि आता फक्त एक सांगाडा शिल्लक आहे. एक दीर्घ खोल शांतता तिच्या खोलीत असते. ती शांतता कांठाळ्या बसवणारी असते. डिमेन्शियाच्या शेवटच्या स्टेजला माणूस लहान मूल होतो, पण ते मूल मोठं होत नाही, ते फक्त संपत जातं. तिच्या अंगाला येणारा औषधांचा वास, शी शू, अंथरुणात करतानाची अगतिकता, हे सगळं पाहताना एक प्रश्न पडतो, आई तू कुठे आहेस? या देहात की देहाच्या पलीकडे? तिच्या कपाळावरून हात फिरवताना फक्त एकच प्रार्थना करते, तुला जेव्हा न्यायचं असेल तेव्हा त्रास न देता ने आणि मला तुझ्या आठवणींपुरतं जिवंत ठेव. काही दुःख काळ्या दगडावरच्या रेघेसारखी असतात, पुसता येत नाहीत, फक्त जगता येतात. हा धागा दुःखाचा आयुष्यभर पुरेल इतका लांब आहे आणि तो कधीच उसवणार नाही. डिमेन्शिया हा आजार फक्त रुग्णाला नाही तर संपूर्ण कुटुंबाला पोखरतो. डिमेन्शिया फक्त आठवणी नेत नाही तर आपल्यातला एक तुकडाही सोबत घेऊन जातो. आईला जरी आज मी आठवत नसले तरी मी शेवटपर्यंत तिच्या सोबत आहे, हेच तिच्यासाठी सगळ्यात मोठं ओळखणं आहे. पूर्वी एका हाकेला धावून येणारी तू आता 1000 हाका मारल्या तरी भावना शून्य चेहऱ्याने माझ्याकडे पाहतेस. तुझ्या डोळ्यात पोकळी आणि तोंडाला काळाने कुलूप लावले आहे. आई तू सर्व विसरलीस आणि मी काहीही विसरू शकत नाहीये. तुझा हात हातात घेतला की वाटतं काळाने आपल्यामध्ये एक न दिसणारी भिंत उभी केली आहे.
आई, तू शरीराने जिवंत आहेस, पण त्यात माझी आई कुठेच नाही. डॉक्टर म्हणतात नाडी चालू आहे, पण तुझ्यासाठी आठवणीची नाडी कधीच तुटली आहे. तू शरीराने जिवंत आहेस आणि मी मनाने मेले. घड्याळ इथेच थांबले आहे. फक्त तुझे आजारपण आणि माझे दुःख अविरत चालू आहे. तुझ्या यातना पाहून मी रोज कणाकणाने मरते आहे. तिची जगण्यासाठीची असहाय्य तडफड मी हतबल होऊन पाहत राहते. स्वाती कुलकर्णींनी लिहिलेला हा लेख अतिशय हृदयस्पर्शी आहे. तुम्हाला आवडला? जरूर कळवा.